पाठीमागच्या 30-40 वर्षात जर आपण शिरलो, लोक अशिक्षित होती, काळ जुना होता, साधी राहणी असायची पण नम्र होती, वडीलधाऱ्यांची चौकशी करायची. आजची जर परिस्थिती पाहिली तर आपल्याच पालकांना वृद्धाश्रमामध्ये ठेवतात. त्याचं कारण आपण सुशिक्षित झालो ना. काळ जुना होता, लोक अशिक्षित होती, अंगभर कपडे नसायचे पण प्रयास करून सायास करून अंग झाकायचे. आजची जर परिस्थिती पाहिली तर कपड्यांची अनेक दालनं निघाली, कपड्यांची अनेक भांडारं निघाली आणि अंग प्रदर्शनाच्या स्पर्धाच चालू झाल्या. कारण आपण सुशिक्षित झालो ना. काळ जुना होता, लोक अशिक्षित होती, साध्या घरात राहायची, छपराच्या घरात राहायची, कौलारू घरात राहायची, काडाच्या घरात राहायची. मात्र त्या घरामधली भुई जमीन शेणाने सारवलेली असायची. आजची परिस्थिती पाहिली तर स्टाईलची घरं आली आणि स्टाईलच्या घरामध्ये टाईल्स आल्या. मी काय म्हणतोय नीट लक्ष द्या. स्टाईलची घरं आली आणि स्टाईलच्या घरामध्ये टाईल्स आल्या. ती टाईल्स ते मानवाचा खोबा जवळचा संबंध झाला, कुठं थटतच नाही. टाईल्स ते खोबा 6 महिने बेड रेस्ट. का? आपण सुशिक्षित झालो ना. काळ जुना होता, लोक अशिक्षित होती, आपल्या घरची मुलगी अख्ख्या गावची मुलगी असायची. आजची जर परिस्थिती पाहिली तर आपली मुलगी शेजाऱ्यापासून असुरक्षित आहे. त्याचं कारण आपण सुशिक्षित झालो ना. असल्या सुशिक्षितपणाला काय मातीत घालता का?